नमस्कार, मी निरंजन. एजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या नागपूरचा एक गुरांचा डॉक्टर आहे आणि तो गुरांचा डॉक्टर असं मध्येच काहीतरी गुरासारखं बरळत असतं आणि काय त्याच्यामध्ये अर्थ नसतो. पुन्हा दरवेळेला खोटं काहीतरी बोलायचं. आता बघा, ही एक बातमी आहे आणि या बातमीमध्ये असं म्हटलंय की हे RSSचे जे मोहन भागवत आहेत, ज्यांना मी गुरांचा डॉक्टर असं म्हणतो कारण ते आहेत, आणि त्यांनी असं बोललेले आहेत की देशाला कुणा एकामुळे स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आता यांच्या या एक एक वाक्याची चिरफाड करणं गरजेचं आहे, कारण म्हणजे खरं तर मी यांच्याकडे लक्ष सुद्धा देऊ इच्छित नाही. इतके इतके क्षुद्र मनोवृत्तीचे, इतक्या घाणेरड्या आणि नीच प्रवृत्तीची ही लोक आहेत RSSची. पण होतंय काय की यांच्या या सततच्या धादांत खोटारडं बोलत राहण्यामुळे लोकांमध्ये ते नॅरेटिव्ह सेट व्हायचा प्रयत्न करतात आणि लोकांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न करत असतात. म्हणून हे सगळं बोलणं यावेळेला भाग पडतं. त्यांनी असं म्हटलंय की देशाला स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले अशी आपल्याकडे चर्चा सुरू असते. आता अशी चर्चा कोण करतं? देशाला स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं हे देशाला माहिती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या याच्यामध्ये आता ज्याच्यात पुढे त्यांनी असं म्हटलंय ते पुन्हा एकत्रच घेतो. परंतु खरं पाहिलं तर ते कुणा एकामुळे मिळालेलं नाही. 1857 पासून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सगळीकडे स्वातंत्र्य युद्धाचा आगडोंब उसळला आणि ती आग कधीच शांत झाली नाही. या दरम्यान अनेक प्रकारचे प्रयत्न झाले, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. अरे मूर्खा, इतकं सोपं आहे का सगळं? पहिली गोष्ट तर हे सांग ना की या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठीचे हे जे प्रयत्न झाले, अनेक प्रकारचे प्रयत्न जे तू म्हणतोस, त्यातल्या एकाही प्रयत्नात तुझ्या मातृ संघटनेचा एकही दिवटा हरामखोर नव्हता. एकही नव्हता. ना तुझ्या तुमच्या मातृ संघटनेचा RSSचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्थापक होता, ना त्याच्यानंतरचा पप्पू गोळवलकर होता, ना त्याच्यानंतरचा बाळू देवरस होता, ना तू होता, ना सुदर्शन होता, ना रज्जू भैया होता. कोणीही नव्हतं. तुमच्या RSSची लोक याच्यामध्ये नव्हती. स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध करण्यामध्ये RSS होती. 1942च्या चले जावच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या RSS होती. म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची खबर देऊन त्यांना पकडवून देण्यासाठी बक्षिसं घेतलेली आहेत RSSच्या लोकांनी. आता त्याचे कागदोपत्री पुरावे दाखवू का? तेही दाखवेन. कशी बक्षिसं उपटलेली आहेत, कशी मुखबिरी करत होते, कशा इंग्रजांबरोबर हातमिळवणी करत होते, कसं पप्पू गोळवलकर भगतसिंगांच्या बलिदानाला क्षुल्लक ठरवत होता. या सगळ्यामध्ये तुम्ही कुठे नव्हता दिवट्यांनो? खरं तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. स्वातंत्र्य हा शब्द सुद्धा RSSच्या थोबाडात शोभत नाही आणि ते याच्यावर बोलतायत. कुठल्या तरी पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यावेळेला आणि किती धादांत खोटारडं बोलणं. 1971च्या युद्धात आपले सैनिक लढत असताना त्या ठिकाणापर्यंत त्यांना जेवण पोहोचवणं, दारुगोळ्याच्या पेट्या पोहोचवण्याचं काम संघ स्वयंसेवकांनी केलं. हे काम पाहून एक ब्रिगेडियर प्रभावित झाले आणि ते म्हणाले, 14 वर्षाच्या स्वयंसेवकाला त्यांनी म्हणे बक्षीस घेण्याचा हट्ट केला. त्यानंतर त्या स्वयंसेवकांनी बाजूला दिसणारा लाहोर द्या बक्षीस म्हणून असं म्हटलं. अरे गुरांच्या डॉक्टरा, तू गुरांसमोर काय बोलायचं ते बोल. आमच्या माणसांसमोर असं बोलू नको, ज्यांना या देशाचा इतिहास माहिती आहे, ज्यांना या स्वातंत्र्य आंदोलन माहिती आहे, ज्यांना हे 1971चं युद्ध माहिती आहे. इथं आत्ता माझ्या पाठीमागे 1971च्या युद्धाबद्दलची 50 पुस्तकं दाखवेन. 50. त्यात तुमचा उल्लेख सुद्धा नाहीये कुठे. आणि असा कोणताही देश नसतो जो असं कुठल्या तरी संघटनेला सैनिकांसाठी दारू गोळा पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देईल किंवा त्यांना ते काम करायला सांगेल. काय बावळट समजता काय लोकांना? तुम्ही आहात बावळट सगळे, पण तुमच्यासारख्या लोकांना नका समजू. हा काय मूर्खपणा आहे? 71च्या युद्धात सैनिकांना म्हणे दारू गोळा पुरवायचा आणि काय जेवण पोहोचवण्याचं काम. किती स्वयंसेवक मेले हो हे सगळं करताना? आहे का एकाचा आकडा? एक बातमी आहे का अशी? एक बातमी? किती धादांत खोटारडेपणा करा. काहीतरी लाजा बाळगू द्या ना. पहिले स्वातंत्र्य युद्धाबद्दल बोललात, स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल बोललात. तुमच्या त्या श्यामाप्रसाद मुखर्जी, तो श्यामाप्रसाद मुखर्जी तर बंगालच्या गव्हर्नरला पत्र पाठवत होता हो
की 42चं आंदोलन कसं चिरडून टाका आणि का चिरडून टाका. लाजा वाटू द्या गुरांच्या डॉक्टरा, इतकं बेशरमपणा नका करू. काहीतरी तर जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवा. लोकांची तर तुम्हाला लाज नाहीच आहे. काहीतरी तर शरम बाळगा या सगळ्यामध्ये. आणि हे 71च्या युद्धामधल्या थापा मारायच्या, 65च्या युद्धातल्या थापा मारायच्या. काही लोकांना तुम्हाला काय वाटतं या म्हणजे या देशामध्ये इतिहासाचा अभ्यास केलेली, ऐतिहासिक पुस्तकांचं वाचन केलेली, सर्व प्रकारच्या विचारसरणींचं वाचन केलेली लोक आता नाही आहेत का? आणि ते आता काय इतके घाबरलेत की तुम्हाला प्रतिकार करणार नाहीत, तुमच्याशी प्रतिवाद करणार नाहीत? अरे डरपोक तर तुम्ही आहात. इंग्रजांकडून घाबरलात, मोगलांच्या बाबतीत घाबरलात, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संगनमत केलं मोगलांबरोबर. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना धोका दिला, तुम्ही संभाजी महाराजांना धोका दिला, तुम्ही महात्मा फुलेंना धोका दिला, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना धोका दिला, तुम्ही महात्मा गांधींना धोका दिला. तुम्ही कोणाला धोका नाही दिला हो. आणि तुम्ही बोलता देशाच्या स्वातंत्र्याबद्दल. देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कोण नव्हतं हीच चर्चा असायला हवी. आणि तुम्ही नव्हतात. तुम्ही RSSचे स्वयंसेवक कुठेही नव्हतात. एकाही स्वातंत्र्य आंदोलनात नव्हतात. एकही दिवटा तुमचा तुरुंगात गेला नाही. तुम्ही या देशामध्ये फक्त धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम केलं. जाती जाती धर्माधर्मात द्वेष पसरवण्याचं काम केलं. या देशात चातुर्वर्ण्य लादण्याचं काम केलं. या देशातल्या स्त्रियांना तुम्ही क्षुद्र आणि म्हणजे उपभोगाची वस्तू समजलात. इतकं घाणेरडं चारित्र्य आहे तुमच्या संघाचं आणि संघाच्या सगळ्याच लोकांचं. तुम्ही 2004 पर्यंत तुमच्या मुख्यालयावरती देशाचा तिरंगा ध्वज सुद्धा नाही फडकवला हो बेशरमांनो, बेईमान. 57 वर्ष तुम्ही देशाचा तिरंगा झेंडा तुमच्या मुख्यालयावरती फडकवला नाही. इतके तुम्ही बेईमान आहात. आणि 2004 साली वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर वाजपेयींना जेव्हा संघाच्या मुख्यालयात बोलावलं तेव्हा वाजपेयी असं म्हणाले की तिथं मी कसं काय जाऊ, तिथं तर देशाचा ध्वजच फडकवला जात नाही. तेव्हा तुम्ही फडकवायला तयार झालात. निर्लज्जांनो, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे हो देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना सुद्धा. बेशरम. या सभ्य भाषेतल्या शिव्या देतोय कारण एवढ्याच मी ब्रॉडकास्ट करताना देऊ शकतो, हे पण लक्षात ठेवा. तुमच्या खासदारांसारखा नाही आहे लोकसभेमध्ये आई बहिणीवरून शिवीगाळ करणारे. त्या दानिश अलीला आणि मग या युद्धाबद्दलच्या काहीतरी. त्याच्यानंतर समाजामध्ये उपेक्षा अजूनही आहे. मी आणि माझे कुटुंब या चौकटी बाहेरचा शेजार, समाजातील दुर्बल घटकाचा विचार फक्त सरकारनेच करावा का? होय, सरकारनेच करावा. कारण सरकारकडे कायदा नावाचं एक शस्त्र आणि हत्यार हातात उपलब्ध असतं की ते जर नाही कोणी केलं तर त्याचा वापर करता येईल. या देशातल्या सर्वांना समाजामधली उपेक्षा संपवण्यासाठी सरकारचं ते कर्तव्य आहेच. तुमच्या सरकारच्या काळात ही सामाजिक उपेक्षा सुरू झाली, वाढली आणि त्याला तुम्ही खत पाणी घातलं. दलित समाजाच्या मुलांनी घोड्यावरून वरात काढली तर त्याचा खून केला जातो. त्या उन्हामध्ये 5 दलित समाजाच्या मुलांना नग्न करून गाडीला बांधून फटके मारत मारत नेलं. चामडी सोलली गायची म्हणून. मग तुम्ही सोला ना चामड्या, एवढं जर वाटत असेल तर. मेलेल्या जनावरांचं काहीतरी तर करावं लागेल की नाही? कोण करेल मग? सांगा तुमच्या भटा भिक्षुकांना करायला. हे उपेक्षा कोण करताय? हे लिंचिंग वगैरे प्रकार कोण करताय? तुम्ही ही उपेक्षा कायम ठेवलेली आहे. तुम्ही हा द्वेष वाढवता ठेवलेला आहे. याची तुम्हाला खरं तर लाज आणि शरम वाटायला पाहिजे. आणि तुम्ही सरकारला म्हटलं पाहिजे की करा कारवाई काहीतरी. या देशातल्या झालेल्या बलात्कारांच्या घटना बघा. बलात्कार करणाऱ्या आरोपींना माफी कोणाचं सरकार देतं हे बघा. आणि त्या माफी मिळालेल्या आरोपींचं, बिल्किस बानोच्या आरोपींचं स्वागत कोण करतं, पेढे कोण वाटतं? तुमचेच बेशरम विश्व हिंदू परिषदवाले करतात. गोरांच्या डॉक्टर मोहन भागवत, तू गोरांचंच काय ते बघा, माणसांमध्ये नको. माणसांना माणसांच्या मानवतेच्या बुद्धीनी आणि मानवतेच्या भावनेनी लोकांकडे बघू द्या.
कृपा करा एवढी. आणि देशाच्या स्वातंत्र्याबद्दल तर थोबाडात अक्षर सुद्धा आणण्याची तुमची लायकी नाहीये, पात्रता नाहीये, त्याबद्दल बोलूही नका कृपा करून. जितक्या वेळेला प्रयत्न कराल तितक्या वेळेला उघडं नागडं करू आणि मिरवणूक काढू तुमची. हे असली समाज माध्यमांवरती तुमच्या या बेशरम नग्नतेची, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वांना या RSSच्या बुद्धिभेदाच्या प्रयत्नांबद्दल काय वाटतं? हे बुद्धिभेदाचे प्रयत्न हाणून पाडण्यामध्ये तुम्ही यापुढे भाग घेणार की नाही? तुम्ही सहभाग नोंदवणार की नाही? हा फार महत्वाचा भाग आहे. हे तुम्ही इथं मला लिहून सांगा. मी शक्य तितक्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या या भागामध्ये इतकंच. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.